देवेश, टीव्ही बंद कर रे. उद्या सकाळी उठायचंय लवकर. सोमवार आहे ना. बघितलं ना, ऐकलं नाही. तू बी कधीतरी बोलत जाऊ त्याला. देव्या, आवाज कमी कर ना. मला काहीतरी सांगायचंय. मी गोव्याला परत जातीये. आत्ता काय हो? आत्ता नाही ग, उद्या सकाळी. पण मी जातीये. अशी कशी जाशील ग? उद्या पिंकीचं लग्न नाही का? आणि उद्या माडगावकरांकडे साखरपुडा पुढे. झालंच तर परवा बोलेकरांकडे वासुशांतपणे. आणि त्यानंतर काय हो? किती कार्यक्रम आहेत आठवडाभर बाळा. अशी कशी जाऊ शकतेस? तू अचानक अशी कुठे निघून गेलीस? तो सगळे काय म्हणतील ग शुभे? हो ना. सगळे लोक काय म्हणतील या विचारानेच मी हा निर्णय घेतलाय. म्हणजे का आई? अगं, आता यापुढे माझं लग्न होण्याची शक्यता कमीच आहे. बिन लग्नाची मुलगी. लोकांना आपापल्या घरच्या शुभ प्रसंगांमध्ये माझं असणं खटकतं आता. शुभा, कोणी काही बोललं का बाळा तुला? नाव सांग मला आधी त्याचं. नारळाला कोयत्याने सोलतात ना, तसा उभा सोलूनच काढते त्याला. कोयता कुठे गो माझा? आजी, अगं कुणाकुणाला सोड बोलणार आहेस तू आता? ए शुभा, हे बघ, जे काही घडलंय ना त्यामध्ये तुझी काहीही चूक नाहीये बाळा. हो, नसेल आई, पण उगीच माझ्यामुळे दुसऱ्याच्या चुकाला विरजण कशाला? आपल्या गोव्याच्या घरी निवांत राहीन मी. नर्सरीचं कामही आहे. उगाच सुट्ट्या कशाला? अगं ऐक, काय असतं, अशाच कार्यक्रमामध्ये जोड्या जुळतात. आज खूप मुलं बघत होती ना तुझ्याकडे, हो ना? अहो, सिद्धार्थ जाधव आला होता म्हणे. आणि ही, अहो काय मी बोलतेय, ती मीच एकटे बोलते. तुम्ही बोला की काहीतरी. हां 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 हां. शुभा, हां, काय हट्टय हा? बघा की. गोव्याला जायचंय तुला? तेच तर. नीट जा, काळजी घे. ड्रायव्हरला सांगून ठेवतो. अहो शुभा, ए काय हे? भयानक उकडते ग. अरे थांबायला सांग तिला. गरम होतंय किती. आई आता बघा तुम्ही. अगं शाल दे गो मला, थंडी वाजते खूप. रस्ता, मैलाचा दगड, असले कसले फोटो काढतोस रे तू? विक्रम देसाई, एक दिवस माझ्याच पब्लिकेशन हाऊस तर्फे याच फोटोवर एक पुस्तक येईल ना, तेव्हाच तोंडात बोट घालशील. सहज शक्य आहे ते. आपलीच बॅट, आपलाच बॉल आणि आपलाच स्कोरबोर्ड. आम्हा लेखकांना मात्र लिहून लिहून तुम्ही कधी छापणार याची वाट बघावी लागते. लेखक आहेस, पुस्तकापासून मानधनापर्यंत सगळ्याची वाट बघायची. अरे होय, 6 महिने होत आले यार. कधी छापणार आहेस पुस्तक? अरे 2 महिन्यात नक्की. 2 महिने? आणि एक काय, मी तर तुझी 2 पुस्तकं एकत्र छापणार. दुसरं लिहिलंय कुठे? लिहायचं. अरे या बाईवर. आता या कोण? अरे तडकता फडकता मसाला आहे. हात खपणार हे पुस्तक. शुभांगी कुडाळकर एकाच्या हळदीला दिसली, आवडली. तिची माहिती काढायला गेलो तर तिची गोष्ट कळली. दुसऱ्या दिवशी लग्नात भेटायला गेलो तर ती बाई सरळ गोव्याच्या घरी गेली. येस येस. शुभांगी कुडाळकर आपणच का? हां हां, या आत या. इथे कोपऱ्यात रद्दीचे पेपर आणि मॅगझिन्स आहेत. तुम्ही वजन करून घ्या. मी आतनं रिकाम्या बाटल्या घेऊन येते. अहो, हां, मी रद्दीवाला नाहीये. ओ, ऍक्च्युली तुमच्या कपड्यांमधनं डाऊट आलाच होता मला. पण आजकाल काय कुणीही चांगले कपडे घालतात.
आणि तुमच्या हातात पुस्तकं दिसली त्याच्यामुळे अरे हां, ही माझी पुस्तकं आहेत. मी लिहिलेली पुस्तकं, म्हणजे मी लेखक आहे ना. आणि ही पुस्तकं मी तुमच्यासाठी आणलीत खास. मी बसू? हां. हां. काय काय? हां, मी म्हणत होतो की ही पुस्तकं विकण्यासाठी नाही आहेत. मी खास तुमच्यासाठी आणलीत. तुम्ही वाचावीत म्हणून. हे घ्या. हां हां तुम्ही कोण आहात? काय काम आहे तुमचं? हां, मला तुमच्यावर लिहायचं आहे.